बोलतोय ना हा रावण त्या ठिकाणी हनुमंत जळून भस्म झाला आहे, अशी ज्यावेळेस त्या राक्षसीनं सीतामातेला वार्ता सांगितली, सीतामाते मनामध्ये विचार करू लागल्या, हा या ठिकाणी चिरंजीव असणारा आणि रामाचा भक्त, नुसत्या राम नामाने या ठिकाणी माणसाचे पाप नाहीसे होतात आणि हा तर सतत रामाचं स्मरण करत असतो, मग याचा अंत कसा बरं होईल असा सीतामाता त्या ठिकाणी अशोकवनात विचार करू लागला. मसके सागर सुशिला जंबुकानी शके धरिला कदोतानी सूर्य पाडिला खाली कैसा सडोनी. किती सुंदर दृष्टांत दिला पाय या ठिकाणी. एका मशकानं या ठिकाणी समुद्र प्राशन केला, पूर्ण समुद्र आटोपला शक्य आहे का, असे अनेक उदाहरणं या ठिकाणी दाखवलेत. एखादा सिंह आहे त्या वनामध्ये झोपलेला आणि कोण आला आणि त्या सिंहाची शिकार करून त्या सिंहाला खाला, असं कधी शक्य आहे का. असा हनुमंतराय या ठिकाणी बलाढ्य असणारा हनुमंतरायाचा अंत कसा होईल असा या ठिकाणी ग्रंथकर्ते आपल्याला सांगताय. वज्र पांगाले लागता कमळ पतंगे ग्रासीला वडवान भोगिंद्राचे फणी मंडळ ओट बीज भारे दडपले. आता जे इंद्रदेवाचं वज्र आहे, ज्यानं मोठे मोठे पर्वताचं पीठ करण्याची ताकद आहे वज्रामध्ये, कमळाचं फूल जाऊन त्या वज्रात धडकल्याबरोबर ते वज्र मोडून पडावं असं कधी शक्य आहे का. असे अनेक उदाहरण या ठिकाणी ग्रंथकर्ते देत आहेत. मक्षिकेच्या पक्ष वाटे करुणी पळ वेग गेलाय दारुणी पिपिलिका भारे कोसळोनी कणकाद्री कैसा पडिला. आता मासे, बारीक मासे उडणारे, त्या माशाच्या पंखाच्या फडफड नुसत्या फडफडण्यानं मोठमोठे पर्वत किंवा मोठमोठे वृक्ष उन्मळून पडावेत अशी घटना कधी घडणं शक्य नाही. असा हनुमंतराय देखील या ठिकाणी सच्चे राम भक्त आहेत आणि त्यांचा अंत होणं शक्य नाही असा विचार या ठिकाणी सीतामाता करू लागला. पुष्प प्रहार पडता सृष्टी केई धनाने कुर्म प्रश्नी चित्री चाले पे उठा उठी पळायचं पळाग्राशिनी. आता या पृथ्वीच्या पाठीवर नुसता फुलाचा त्या ठिकाणी मारा केला, फुलाच्या माऱ्याने या ठिकाणी पृथ्वीचा धरणीकंप व्हावा आणि त्या कुर्माला म्हणजे त्या पाठीवर त्याचं वजन वाटावं असं कधी शक्य आहे का. आणखीन काय सांगतात पुढं. असो रुद्रावतार हनुमंत तो राक्षसी झालीला अग्नित कैशी घडली ही मात विचारित राघव प्रिया. विचार करायच्या त्या ठिकाणी सीतामाता अशोकवनामध्ये बसून हा एवढा सच्चा राम भक्त आहे, या ठिकाणी राक्षसातून या रुद्रावताराचं या ठिकाणी मरण शक्य आहे का असा विचार सीतामाता अशोकवनात करू लागल्या होत्या. जठ्ठल अग्निशी सीता पुसत तो म्हणे क्षमाय हनुमंत नगर मी जाईन समस्त बंधुसाया कारणे. आणि मग जठराग्न सीतामाता त्या ठिकाणी विचारू लागल्या होते की असं खरंच घडलंय का. त्यावेळेस मात्र हनुमंतरायाचे आकाशवाणीसारखे बोल त्या ठिकाणी सीतामातेच्या कानामध्ये घुमू लागले की हे माते या ठिकाणी अजिबात तुम्ही चिंता करू नका, मी या ठिकाणी पूर्ण नगर जाऊन भस्म करेन अशा प्रकारचा नाद त्या ठिकाणी सीतामातेच्या कानामध्ये घुमू लागला. असो इकडे समजत असुर हनुमंतावर करीती शस्त्र मार तो पुच्छाग्रे धडकला थोर पळते असुर चौकणे. आणि इकडे जे काही जिवंत होऊन राहिलेले त्या ठिकाणी राक्षस होते शहरावर धाव लागले ते लांबूनच त्या ठिकाणी शस्त्राचा मारा हनुमंतराच्या शेपटीवर करू लागले. असं ते शस्त्री आलेलं पाहिलं की आपली शेपूट त्या राक्षसाच्या दिशेने त्या ठिकाणी हनुमंतराय फिरवायचे आणि ते दिसणार राक्षस सगळे त्या ठिकाणी जळून भस्म करून टाकायचे. नाना शस्त्र बाण शक्ती द्रोणी कपिंद्रावरी टाकीती मग मिश घेऊन मारुती गत प्राण पडिला. अनेक प्रकारचे शस्त्र त्या ठिकाणी हनुमंतरायावर टाकू लागले होते. त्या ठिकाणी हनुमंतरायाला काही फरक पडत नव्हता, पण शेवटी काहीतरी आणखीन करून दाखवायचं तर या पुढचा प्रकार म्हणून हनुमंतरायाने काय केलं, मूर्छित पडलं त्या ठिकाणी नाटक केलं. आणि काय होतं पुढे. मूर्छित पडिताची वानर जवळी धाईडले असुर जो तो म्हणे म्या घाय थोर वर मी पाहून दिदला. इकडे नाटक सुरू केलं होतं हनुमंतरायाला मूर्छा आल्याचं, त्या ठिकाणी डोळे झाकून गपचूप पडलेत आणि मग मात्र त्या ठिकाणी बढाया मारायला लागले ते राक्षस. माझ्या शस्त्राने या ठिकाणी हनुमंताला बेशुद्ध मी मूर्छित केलं, मी त्याला घायल केलं असं जो तो आपापल्या बढाया त्या ठिकाणी मारू लागले. म्हणून मेला हा वानर जो तो म्हणे हा प्रचंड वीर सांगती रावणाची परिवार सुखे निद्रा करी आता. म्हणून असा या ठिकाणी जे ते पुढं होऊ लागला त्याचं क्रेडिट आपल्यालाच घेऊ लागला होता. मीच या ठिकाणी हनुमंताला मारलं आहे आणि रावणाला सांगितलं की हे महाराज आता मात्र जाऊन आपल्या महालामध्ये सुखानं तुम्ही झोप घ्या, तो या ठिकाणी वानर मेलेला आहे असं या ठिकाणी राक्षसांनी रावणाला जाऊन सांगितलं. मेलिया सारखे मिस घेऊन दोन्ही घटका पडला मेदिनी राक्षस बहुत मिळवणी सभो देईल किती. मग ज्यावेळेस हनुमंतराय त्या ठिकाणी नाटक करू लागले होते, डोळे झाकून पडले होते, मग लोकांनी त्या ठिकाणी सर्वांचं समज आला त्या राक्षसांचा की आता हनुमंतराय मेलेला आहे. मग मात्र याला धीर आला, सगळेजण मग त्या हनुमंतरायाच्या शरीराभोवती जमा होऊ लागले होते. फेसवात असे वदनी वैद्य नाडी पाती लोकुनी म्हणते केवढा पुरुषार्थ करोनी
वानर शेवटी मेला हो. त्याच्यामध्ये काही वैद्य होते, डॉक्टर होते, हाकीम होते, ते त्या ठिकाणी चालले त्या हनुमंतरायाच्या नाडी तपासून पाहिलेत. असे नाडी तपासून पाहिले तर सांगायला लागले एवढा मोठा योद्धा होता म्हणजे याला एकाला सुद्धा इथं आपल्याला पडावं लागू दिलं नाही आणि मग मात्र आता हा मरून पडलाय. अशा प्रकारचे असणारे वैद्य देखील तिथं सांगायला लागले. आयशे समजत जो पाहतो तो हनुमंत उडाला अकस्मात, पुच्छे बांधले समजत राक्षस जळत धडधडा. असं सगळे त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या भोवती जमा झाले होते आणि तेवढ्यामध्ये हनुमंतरायाने आपले डोळे उघडले, आकाशात उड्डाण घेतलं आणि जे काही लोक तिथं थांबले होते राक्षस सेना सगळ्याला आपल्या त्या शेपटीमध्ये गुंडाळलं आणि तेवढी ती सेना त्या ठिकाणी जाऊन भस्म केली. कित्येक पळाले सूर एकला उरला जस कंदर, त्याशी म्हणे रक्षणार तुझं कोण असे आता सगळे त्या आता. ठिकाणी पळून गेले. मग राहायला एकटा रावण तिथं. मग रावणाला त्या ठिकाणी आता म्हणू लागले हनुमंतरा त्या ठिकाणी काय म्हणत आता रावणा तू एकटाच राहिलास म्हणजे आता सगळी तुझी सेना पळून गेली, आता तुझं रक्षण कोण करेल. अशा प्रकारचा हनुमंतरा त्या ठिकाणी बोलायला लागले. शंकरादिशी म्हणे रावण यावरी लोपास घालून, ग्रीवहस्त बांधून लंके माझे फिरविजे. मग इंद्रजिताला आज्ञा केली रावणाने त्या ठिकाणी, हे इंद्रजिता आता काय कर, याच्या गळ्यामध्ये भले मोठे मोठे लोखंडाचे त्या ठिकाणी गोळे बांध, मोठमोठा दगड बांध आणि याला या ठिकाणी पाश बांधून या लंकेमध्ये फिरव. अशा प्रकारचे इंद्रजिताला ज्यावेळेस रावणाने आज्ञा केली तेव्हा काय होतं. मागा इंद्रजिते पास घालून बांधला तेव्हा वायुनंदन, नगरा माझी नेऊन हिंडविती हनुमंता. मग इंद्रजितानं पाश घातला हनुमंतरायाच्या गळ्याच्या भोवती, त्याला मोठमोठे पाशान त्या ठिकाणी बांधलेले आहेत आणि ते पाशानं बांधलेले हनुमंतराया नगरामध्ये इंद्रजित त्या ठिकाणी हनुमंतरायाला फिरू लागले. जैसे पोटी पडता चूर्ण, ते जसे दिसे दीपे मान, त्या परिषिता शोकर्ण अग्निसंगे शुद्ध दिशे. आता या ठिकाणी सुंदर असा दृष्टांत दिला ग्रंथकर्त्यांना की जसं सोनं चकाकत असते, सोनं आपली त्या ठिकाणी झळाळी केव्हाही लपू शकत नाही, अशा प्रकारचे हनुमंतराय त्या ठिकाणी अग्नीने वेढलेले होते. त्या ठिकाणी पूर्ण शेपटीनं पेट घेतलेला आणि त्या लंकेमध्ये ज्यावेळेस हा इंद्रजित त्यांना फिरू लागला होता त्या सोन्याप्रमाणे ते हनुमंतराय त्या ठिकाणी झळाळू लागलेले. आलो आली फिरविता हनुमंत सहज पाळती घेत, निंदकाची तोंडे लासितो लोकपती विदोबिदी. असं गणोगणी त्या ठिकाणी ज्यावेळेस इंद्रजित घेऊन पळायला लागला, हनुमंतरायाला फिरू लागला, मग जे कोणी त्या ठिकाणी निंदक होते, निंदा करणारे, देवाची भक्ती न करणारे, आशांच्या घरांना, आशांच्या शरीराला या ठिकाणी हनुमंतराय अग्नी लावू लागले. झाला एकच हाकार भरती स्त्री म्हणे तू माझा प्रतार, मध्ये येथून काढी बाहेर लाईल वानर अग्नी आता. ज्या गल्लीतून या ठिकाणी पळायचे त्या माता भगिनी त्या राक्षसांच्या आपल्या महालामध्ये घरामध्ये असणाऱ्या त्या आपल्या पतीचे त्या ठिकाणी बोलवायच्या आणि आता मला वाचव बरं का, या घराच्या बाहेर काढा, मला कसं तरी माझं रक्षण कर आणि नाहीतर मग आता हनुमंत या ठिकाणी जाऊन भस्म करेल, असं त्या असणाऱ्या महिला त्या ठिकाणी आपल्या मालकाची विनंती करू लागल्या. हनुमंत मला समजता सुरा माझा तुम्ही आता दृढ धरा, सरश प्राय होणी सत्वरा निघून गेला क्षण मात्रे. मग असं जे घाबरलेले होते त्या ठिकाणी पाहिलं हनुमंतरायाने सांगितलं तुम्हाला तुमचा प्राण जर वाचवायचा असेल तर काय करा की मला आता घट्ट धरून ठेवा तुम्ही, तर तुम्ही या संकटातून मुक्त होसाल. असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस काय होतं. हनुमंत गदगद हसत राक्षसाशी वाकुल्या दाईत, लंकेश अग्नी लावित सुटला अद्भुत प्रपंचन. हसू यायला लागले हनुमंतरायाला. त्यांची ती तशी अवस्था झालेली, घाबरगुंडी वळलेली पूर्ण राक्षसाची. हनुमंतराय उड्डाण घेऊ लागले. उड्डाण घेत घेत त्या राक्षसाच्या घरं त्या ठिकाणी लंकेमध्ये जाऊ लागले आणि तेवढ्यामध्ये ज्या अग्निपिना पेट घेतला होता तिथं आगीमध्ये पेट्रोल जसं टाकल्यानंतर आग भडका घेते अशा प्रकारचा मोठा वारा त्या ठिकाणी सुटला आणि त्या वाऱ्याने देखील ते अग्नी आणखी जास्त भडकू लागला. माड्या गोपुरे जवळा रे राणी वसाची सुंदर मंदिरे, सकळ नगर महाद्वारे एकसरे धडकली. जवळपास त्यानं भरपूर लंका या ठिकाणी हनुमंतरायानं जाळायला सुरुवात केली. राणी वशे जाळले. त्या ठिकाणी मोठमोठ्या माड्या, मोठमोठे गुपुरं जे काही होते अशा सर्व त्या ठिकाणी धगधग करत त्या ठिकाणी जळू लागले. कपिने मानिले लंका दहन, त्याशी साया झाला पवन, नग्न होऊनी नगर जन सदने सोडून पळाले. आणि ज्यावेळेस हनुमंतराय ज्या घरावरून जायचे आपल्या शेपटीनं त्या ठिकाणी घराला आग लागली
की वारा मोठ्याने सुटलेला होता. ती आग आणखीनच भडकायची आणि त्या घरामध्ये असणारे जे स्त्री पुरुष होते नग्नावस्थामध्ये होते, परंतु कशाची लाज न बाळगता आपले प्राण वाचवण्याकरता घराच्या बाहेर रस्त्यावर या ठिकाणी पडू लागले. थोर विषयी संसारी धन त्याहुनी आगळे पत्यपूर्ण त्याहुनी दारा विशेष जाणव त्याहुनी असता प्राणाची. आता माणसाला प्रिय काय असते या ठिकाणी सांगायला लागलेत. सर्वप्रथम या ठिकाणी धन प्रिय आहे माणसाला, धनानंतर स्वतःचा मुलगा प्रिय आहे, मुलाच्या नंतर पत्नी प्रिय आहे, पत्नीनंतर स्वतःचा प्राण प्रिय आहे. मग असं आपला प्राण वाचवण्याकरता जो तो या ठिकाणी सैरावरा धावू लागला होता. त्याहुनी विशेष निज त्याग प्राण इंद्रियावरी उदास मग देह ममता धरी निसंग ईशय भोग सांडिलिया. ज्याशिने जगटे मोह ममता मग इतर जनाची काय कथा न करी कोणी कोणाची असता पळती जीव घेऊन या. मग इकडं आपला प्राण वाचवण्याकरता कोणी कोणाचा बायकोचा विचार करणं, कोणी आपल्या पोराचा विचार करणं, आपला जीव कसा आपण वाचवायचा हेच विचार करून जेते त्या ठिकाणी सैरावरा रस्त्याला धावू लागले होते. पुरुषारी नामोय अत्यंत नारी उडी घालती जळते घरी बळे वडून काढिता बाहेरी जितवावरी उदास त्या. मग या ठिकाणी आता ज्या लग्न स्त्रिया होत्या लाज वाटायला लागली होती. मग या ठिकाणी काय करायचं, त्या जळत्या घरामध्ये उडी टाकू लागल्या. उडी टाकली की मग या ठिकाणी त्या मालकानं काय करायचं, त्या स्त्रीच्या मालकानं तिला बाहेर ओढून काढायचं आणि तिचा प्राण वाचवायचा. अशा प्रकारचं त्या लंकेमध्ये होऊ लागले. असंभाये दाटल्या ज्वाळा प्रासुरीची ती नभमंडळा की कल्पांतर रुद्रक्षोभला रावणावरी ते काळी. आणि एवढा काही भडका त्या ठिकाणी उडाला होता, त्याच्या ज्वाळा पूर्ण आकाशापर्यंत जाऊ लागल्या होत्या. जणू काय काळच या लंकेवर उडवला काय त्या रावणाला गिळण्याकरता. अशा प्रकारचं ग्रंथकर्ते या ठिकाणी आपल्याला उदाहरण देतात. धुम्र जस दिशा ते दाटी कोणी कोणाची न दृष्टी वंश नये नभाच्या पोटी असंख्यात उडती जिकडे तिकडे पूर्ण धूरच धूर त्या ठिकाणी झालेला आहे. कोणी कोणाचे चेहरे त्या ठिकाणी दिसत नव्हते. अशा प्रकारचं लंकेचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं होतं. आता जो बहुत बोली तर ते भाग लंका जाळली परी ते सुवर्णमय झाली श्रीराम भक्त प्रतापे. आणि मग जेवढी काय लंका जाळली होती हनुमंतरायानं 1/3 लंका जेवढी लंका जाळली होती तेवढी या ठिकाणी हनुमंतरायाच्या कृपाआशीर्वादामुळे राम भक्त होते. म्हणून या लंकेचं त्या ठिकाणी सोन्यामध्ये जळालेल्या लंकेचं सोन्यात रूपांतर झालं असं या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत.